की माझे पाय त्या पिंडीवर आहे. तो एक काम कर बाळा, की मला माझे पाय उचलत नाही, तू माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव बाबा, तुला वाईट वाटतं तर. कारण मला माहिती आहे तुला वाईट वाटतं म्हणून तू माघारी निघाला. नामदेव महाराज म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. त्यांनी त्यांचे पाय धरले, विसोबाचे पाय धरले, बाजूला केले आणि बाजूला केले तर पाहता काय, तिथून सुद्धा पिंड निघाले. त्या ठिकाणी सुद्धा पिंड निघाली, तयार झाली, खालून पिंड वर आले. म्हणजे बाळा, तुला वाटत असं तिथं एक पिंड आली, मग असे गुरु कसे करायचे तुला वाटलं. आता ते जाणते सगळे, त्यांच्या मनात असं वाटतात ना. आपले म्हणजे मग आता काय करू, म्हणले एक काम कर, माझे इकडून पाय उचल आणि अजून दुसरीकडे ठेव. मग तिथून मी पाय उचलले, दुसरीकडे ठेवले, तिथं सुद्धा महाराज पिंड तयार झाले. आणि मग नामदेव महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे, हे गुरु काय साधे सुधे गुरु नाही, हेच गुरु आपल्याकडे योग्य आहे आपल्याला. आणि महाराज त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि तिथं राहून त्यांनी सेवा केली आणि त्यांनी शिष्यत्व हे विश्वाचं त्या ठिकाणी पत्करलं आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परत पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावर असंच फिरत 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 असताना आपले तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत होते त्या ठिकाणी दिवसभर असं चालत 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 जात असताना एक ठिकाणी झाडाखाली थांबले आणि भूक लागली. भूक लागते का आपल्याला नाही, पण त्यांना तरी जावं त्याची तरी मध्यान्ह तोंड म्हणजे आपल्या दुपारच्याला भूक लागते तशी त्याला भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर त्यांनी जे काही संत नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त प्रवचन कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला होता. संत नामदेव चरित्र याविषयी हबप सोनवणे याबाबत नामदेवन फराटा येथील माऊली मंदिरामध्ये हा संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आला. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर नामदेवन फराटा.